श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 7वे पर्व संभव पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. कालनेमी या नावाने प्रसिद्ध असलेला महासमर्थ दानव पृथ्वीवर उग्रसेनाचा पुत्र जो बलाढ्य कंस त्याच्या रूपाने अवतरला. इंद्राप्रमाणे ज्याची दीप्ती होती असा देवक नावाचा जो गंधर्वपती होता तो पृथ्वीवर एक मोठा राजा झाला. अपार कीर्तीच्या बृहस्पतीच्या अंशापासून अयोनिसंभव म्हणजे स्त्रीच्या उदरी न जन्मलेला भरद्वाज पुत्र द्रोण उत्पन्न झाला. हे नृपश्रेष्ठ जन्मेजया, सर्व अस्त्रविद्येमध्ये वीरामध्ये हा द्रोण अग्रगण्य होता. तो विलक्षण तेजस्वी असून त्याने विपुल यश संपादन केले. आपल्या कुळाची प्रतिष्ठा वाढविणारा व युद्धामध्ये अतिशय अद्भुत कृत्ये करणारा हा द्रोण धनुर्विद्येमध्ये तर श्रेष्ठ होताच, पण वेदवेत्यामध्येही तो अग्रेसर होता. प्रत्यक्ष महादेव, जगाचा अंत करणारा यम, काम आणि क्रोध हे सारे एकवटले आणि त्यांच्या प्रभावाने पृथ्वीवर शत्रूची भीतीने गाळण उडविणारा महाप्रतापी कमलाक्ष अश्वत्थामा द्रोणापासून उत्पन्न झाला. वसिष्ठाच्या शापामुळे आणि इंद्राच्या आज्ञेवरून अष्टवसू शंतनूचे पुत्र म्हणून गंगेपासून जन्माला आले. या अष्टवसूंपैकी भीष्म हा सर्वात कनिष्ठ होता. तो कौरवांचा पाठीराखा, प्रज्ञावंत, वेदवेत्ता व वक्ता होता आणि शत्रुपक्षाला भयभीत करून सोडणारा होता. सर्व अस्त्रवेत्या वीरामध्ये श्रेष्ठ असलेला तो महातेजस्वी भीष्म जामदग्न्य भार्गवरामाबरोबर लढला. राजा कृप नावाचा जो ब्रह्मर्षी पृथ्वीवर जन्माला आला तो रुद्रगणांपैकी होता आणि त्याचा पराक्रम लोकोत्तर होता. पृथ्वीवर शकुनी नावाचा जो शत्रुविनाशक महारथी राजा होता तो द्वापार गणांपैकी होता, हे ध्यानात घे. वृष्णी कुलामध्ये म्हणजेच यादव कुलामध्ये जन्मलेला आणि त्या कुलाची प्रतिष्ठा वाढविणारा सत्यप्रतिज्ञ आणि शत्रुविनाशक सात्यकी म्हणजेच मरुत नावाच्या देवांच्या पक्षातील होता. सर्व शस्त्रधारी वीरामध्ये श्रेष्ठ असलेला राजर्षी द्रुपद याच गणापैकी होता आणि तो पृथ्वीवर राजकुलात जन्मला. अघटित कृत्य करणारा राजा कृतवर्मा हा सुद्धा याच गणातील होता. शत्रूंच्या राष्ट्रांना पीडा देणारा आणि शत्रूंचे निर्दालन करणारा राजा विराट हा देखील मरुद गणांपैकीच होता. हंस नावाचा अरिष्टेचा जो विख्यात गंधर्वपती पुत्र होता तो कुरुवंशाची भरभराट करणारा विख्यात धृतराष्ट्र राजा होय. हा कृष्णद्वैपायन व्यास महर्षींचा पुत्र आजानुबाहू, महातेजस्वी आणि अंध असल्यामुळे प्रज्ञाचक्षू होता. त्याच्याकडून घडलेल्या प्रमादामुळे आणि व्यास महर्षींच्या कोपामुळे तो उपजतच अंध होता. धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ पांडू या नावाने विख्यात असून तो सत्यवादी, धर्मशील व पवित्र होता. पुत्रवंतामध्ये अग्रगण्य असलेला तसेच बुद्धिमंतामध्येही श्रेष्ठ असलेला विदुर अत्रिपुत्र सूर्यपुत्र होता. दुर्बुद्धी, दुर्मती आणि कुरुवंशाला कलंक लावणारा दुर्योधन हा पृथ्वीवर अवतार धारण केलेला कलीचा अंश होय. अखिल जगाच्या द्वेषाला पात्र झालेल्या
या कलिपुरुषाने जीवमात्राच्या संहाराला कारण झालेले हाडवैर मांडले आणि सर्व पृथ्वीचा नायनाट करून टाकला. मागे मी ज्या पुलस्त्य पुत्रांचा उल्लेख केला होता ते या दुर्योधनाच्या भावांच्या रूपाने या पृथ्वीवर जन्माला आले. हे भाऊ दुःशासन इत्यादी 100 भाऊ होते. ते सारेच अघोर कर्मे करणारे होते, दुर्मुख, दुस्सह आणि ज्यांचा मी मागे उल्लेख केला नव्हता ते दुर्योधनाचे भाऊ पुलस्त्याच्याच वंशातील होत. या 100 भावाहून वेगळा असा आणखी एक भाऊ दुर्योधनाला होता, तो म्हणजे धृतराष्ट्राला वैश्य स्त्रीपासून झालेला युयुत्सू नावाचा पुत्र होय. जन्मेजय म्हणाला, धृतराष्ट्राच्या सर्व पुत्रांची नावे आपण मला ज्येष्ठतेला अनुसरून सांगा. वैशंपायन म्हणाले, दुर्योधन, युयुत्सु, दुःशासन, दुस्सह, दुःशल, दुर्मुख, विविंशती, विकर्ण, जलसंध, सुलोचन, विंद, अनुविंद, दुर्धर्ष, सुबाहू, दुष्प्रदर्शन, दुर्मर्षण, दुर्मुख, दुष्कर्ण, कर्ण, चित्र, उपचित्र, चित्राक्ष, चारू, चित्रांगद, दुर्मद, दुष्प्रहर्ष, विवत्सु, विकट, सम, ऊर्णनाभ, पद्मनाभ, नंद, उपनंद, सेनापती, सुषेण, कुंडोदर, महोदर, चित्रबाहू, चित्रवर्मा, सुवर्मा, सुरविरोचन, दुर्विरोचन, अयोबाहू, महाबाहू, चित्रचाप, सुकुंडल, भीतवेग, भीमबल, बलाकी, भीमविक्रम, उग्रायुध, भीमशर, कनकायु, दृढायुध, दृढवर्मा, दृढक्षत्र, सोमकीर्ती, अनुदय, जरासंध, सहस्त्रवाक, उग्रश्रवा, उग्रसेन, क्षेत्रमूर्ती, अपराजित, पंडितक, विशालाक्ष, दुराधन, दृढहस्त, सुहस्त, वातवेग, सुवर्चा, आदित्यकेतू, बभ्राशी, नागदत्त, अनुयायी, कवची, निषंगी, दंडी, दंडधार, धनुर्ग्रह, उग्र, भीमरथ, वीरबाहू, वीर, अलुलुप, अभय, रौद्रकर्मा, दृढरथ, अनाधृष्य, कुंडभेदी, विराधी, दीर्घलोचन, दीर्घबाहू, महाबाहू, व्यूढोरस, कनकांगद, कुंडज, चित्रक, हे ते 100 भाऊ होत. या 100 पुत्रांखेरीज धृतराष्ट्राला एक कन्या होती, तिचे नाव दुःशला. शिवाय वैश्य स्त्रीपासून त्याला युयुत्सू नावाचा आणखी एक पुत्र झाला होता. अशा प्रकारे एकूण 101 पुत्रांची नावे मी तुला सांगितली आहेत. तसेच कन्येचेही नाव सांगितले आहे. नावे ज्या क्रमाने सांगितली आहेत त्याच क्रमाने त्यांची ज्येष्ठता व कनिष्ठता समजावी. हे सारे भाऊ शूर अतिरथी होते आणि सारे युद्धविशारद होते. सारेच वेदवेत्ते, तसेच सारेच शास्त्र पारंगत व संग्राम विद्यामध्ये पारंगत होते आणि विद्येने व थोर कुळातील जन्माने साजरे होते. सर्वांचा विवाह अनुरूप स्त्रियांबरोबर झाला होता. योग्य वेळी धृतराष्ट्राने आपल्या दुःशला नामक कन्येचा विवाह शकुनीच्या सांगण्यावरून जयद्रथाशी लावला होता. राजा युधिष्ठिर हा धर्मराजाचा म्हणजे यमधर्माचा अंश आहे. भीमसेन वायूचा अंश आहे. अर्जुन इंद्राचा अंश आहे आणि अप्रतिम देखणे पण असलेले नकुल, सहदेव अश्विनी कुमारांचे अंश आहेत. हे ध्यानात ठेव. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला
सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.